विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण संचालनालयाच्या वतीने इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे जी पहिली फेरी आहे तर त्याचे वेगवेगळे टप्पे यासंबंधीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. भलेही 26 तारखेला पहिली यादी आपल्याला दिसणार होती, परंतु पहिल्या फेरीसाठी अलॉटमेंट पोर्टलवर ही जाहीर करण्याची दिनांक 30 जून ही दर्शवलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत अर्ज केला होता त्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयाच्या लॉग इनमध्ये दर्शवली जाणार आहे. आणि विद्यालयांनी प्रवेशासाठी कोटानिहाय गुणवत्ता निवड यादीसुद्धा दर्शविणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी ही यादी कोटा अंतर्गत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत त्यांची यादी संबंधित महाविद्यालयाच्या सूचना फलकावर डिस्प्ले करणे आवश्यक आहे. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना आणि तसेच कॉलेजच्या लॉग इनमध्ये वेगवेगळे तपशील दर्शवले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना SMS द्वारे कळवलंसुद्धा जाणार आहे. त्यानंतर 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान विद्यालयाने प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना संपर्क करायचा आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या लॉग इनमध्ये प्रोसीड फॉर ॲडमिशन या प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी होणं आवश्यक आहे. स्टुडंट्स टू चेक देअर लॉग इन फॉर अलॉटमेंट डिटेल्स, अपलोड रिमेनिंग डॉक्युमेंट्स. आणि जर विद्यार्थ्यांनी काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नसतील तर राहिलेले डॉक्युमेंट्स त्यांनी या 1 ते 7 दरम्यान अपलोड करायचे आहेत. आणि तुम्हाला मिळालेलं जे कॉलेज असेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेशासाठी पुढं जायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनी जर कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करायचा असेल तर त्यांनी संबंधित पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. म्हणजे इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा असे जे वेगवेगळे कोटा अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रवेश केले होते तर त्या कोटा अंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयामध्ये 1 ते 7 दरम्यान जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर ॲडमिट, रिजेक्ट, कॅन्सल बाय ज्युनियर कॉलेज. आता समजा त्या विद्यार्थ्यांनी प्रोसीड फॉर ॲडमिशन केलं तर संबंधित ज्युनियर कॉलेज यांनी विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा असेल तर ॲडमिट, रिजेक्ट किंवा कॅन्सल तर हे करायचं आहे. म्हणजे विद्यालयाने आपापल्या विद्यालयात प्रवेशासाठी अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील आणि कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित करायचे आहेत. आणि त्यानंतर जर विद्यार्थ्यांनी काही प्रवेश रद्द करायचे असतील त्यांना तर ते रद्दही करता येणार आहेत. विद्यालयाने पात्र विद्यार्थ्यांच्या कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करणं या दरम्यान आवश्यक आहे. आपल्या विद्यालयामध्ये कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील आणि कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश महाविद्यालयांनी निश्चित करायचे आहेत. आणि त्यानंतर 9 तारखेपासून रिक्त जागा या पोर्टलवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत आणि पुढची प्रोसिजर म्हणजे दुसऱ्या फेरीसाठीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. तर याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंबंधीची अपडेट होती. पुन्हा आपण भेटूया पुढील माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.